हनुमंत महाबळी हनुमंत महाबळी दाढी रावणाची जाळी तया माझा नमस्कार वारंवार निरंतर करोनी उड्डाण केले लंकेचे शोधन तया माझा नमस्कार वारंवार निरंतर जाळीयली लंका धन्य धन्य मने तुका तया माझा नमस्कार वारंवार निरंतर विठ्ठल चरण सरोजम सांद्र नीलांबुदाभम जघन निहित पानिम मंडनम मंडनानाम तरुण तुलसीमाला कंदरम कंजनेत्रम सदै धवलहासम विठ्ठलम चिंतयामि पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संताचिया नमो ज्ञानेश्वरा निवृत्ती उदारा सोपान देवा मुक्ताबाई नमो त्रिभुवनी पावनी आद्यत्रय जननी देवाचिया हनुमंत महाबळी दाढी रावणाची जाळी तया माझा नमस्कार वारंवार निरंतर प्रस्तुत प्राप्त प्रसंगी बेस कमी करा। या अखंड हरिनाम सप्ताहाच्या कीर्तन रूपी सेवेकरता निवडलेला अभंग महाराष्ट्राचे लाडके संत भगवान परमात्म्याचे अत्यंत आवडते भक्त संत श्रेष्ठ श्री जगद्गुरु तुकाराम महाराज यांचा हा अभंग असून हनुमंतरायाचं अलौकिक वर्णन करणारा हा अभंग आहे। दिसताना आपल्याला मारुतीरायाचं लौकिक वर्णन दिसत आहे, परंतु अध्यात्मशास्त्राच्या दृष्टिकोनातून जगद्गुरु तुकाराम महाराजांनी मारुतीरायाचं अद्भुत असं अलौकिक आध्यात्मिक स्वरूपाचं वर्णन केलेलं आहे।
त्याचा आपल्याला यथामती यथा अवकाश परामर्श पाहायचा आहे. विठ्ठल विठ्ठल हो. खानदेश वारकरी मंडळाच्या वतीनं आयोजित केला गेलेला हा ज्ञानेश्वरी पारायण सोहळा आणि अखंड हरिनाम सप्ताह नंदुरबार, धुळे, नाशिक आणि जळगाव या जिल्ह्यातील वारकरी खानदेश वारकरी सेवा मंडळाचे संपूर्ण सेवेकरी, त्याच्यामध्ये तालुका सदस्य, अध्यक्षासह वर्तमान सर्व मंडळींच्या वतीनं हा कार्यक्रम या ठिकाणी धुळे शहरामध्ये आमचे संदीप भाऊ सरग यांच्या मारुतीरायच्या सानिध्यामध्ये, कुशीमध्ये आणि त्यांच्या या विशाल प्रांगणामध्ये सर्वांच्या वतीनं आणि धुळे शहरातल्या सर्व भक्त मंडळींच्या देणगीदारांच्या वतीनं हा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केलेला आहे. आणि सर्वांच्या वतीनं आमचे नानकर सर यांनी माझ्याकडं सर्वानुमते आणि सर्वांची आज्ञा घेऊन त्यांनी माझ्याकडे ही सेवा सुपूर्द केलेली आहे. भगवान परमात्मा मला जशी बुद्धी देतील त्याप्रमाणे यथामती यथा अवकाश या अभंगावरती विवेचन मांडण्याचा प्रयत्न करतो. अभंग सर्वांच्या परिचयाचा पाठातला असलेला अभंग आहे, परंतु अभंग पाठातला आहे पण अर्थ पाठातला नाही. म्हणून या दृष्टिकोनातून त्या अभंगाचं विशेष रूपाचं मी अर्थार्जन करणार आहे. म्हणून सर्व माता भगिनींच्या पायावरती प्रणिपात लोटांगण दंडवत घालतो. सर्व श्रोतृवर्ग आणि मंडळाचे सर्व कार्यकर्ते आणि अध्यक्ष, उपाध्यक्ष आणि बापूसह वर्तमान, खऱ्या अर्थानं पाहिलं तर बापूंचं कार्य फार मोठं आहे. म्हणून बापूंच्या पायावरती आणि श्रोत्र वर्गांच्या पायावरती मी नतमस्तक होतो. कारण अधिकार संपन्न श्रोते आहेत. श्रोते कमी जरी असले परंतु जाणकार आणि निवडक असे श्रोते आहेत. अधिकार संपन्न टाळकरी वृंद सर्वांच्या पायावरती कोटी कोटी प्रणाम करतो आणि अभंगाच्या पदापदाचं चिंतन करण्याकरता उपलब्ध होतो. विठ्ठल जगद्गुरु तुकाराम महाराजांनी मारुतीरायचं वर्णन केलेलं आहे. आता काय वर्णन केलेलं आहे तर हनुमंत महाबळी आणि दाढी रावणाची जाळे. हनुमंतरायाच्या 3 बळाचं या ठिकाणी दिग्दर्शन केलेलं आहे. कोणतं दिग्दर्शन केलेलं आहे? पहिलं महाबळाचं दिग्दर्शन केलं ती रावणाची दाढी जाळणं. हे हनुमंतरायाच्या महाबळीपणाचं तुकोबरायांनी प्रतिपादन केलं. एक. दुसरी गोष्ट, लंका नगरीचं त्यांच्या डोळ्या देखत दहन केलं. हे दुसरं शक्तिशाली वर्णन केलेलं आहे. आणि महाशक्तिशाली वर्णन म्हणजे लंकेचं शोधन केलेलं आहे, लंकेची शुद्धी केलेली आहे. आता हनुमंतराय लंकेची शुद्धी करायला गेले होते का सीतेची शुद्धी करायला गेले होते? हनुमंतरायानं सीतेच्या शुद्धीचं काही वर्णन केलेलं नाही. जगद्गुरु तुकाराम महाराजांनी वर्णन केलेलं नाही. पण लंकेचं शोधन केलं, लंकेचं दहन केलं आणि रावणाची दाढी जाळली, असं वर्णन हनुमंतरायाचं जगद्गुरु तुकाराम महाराजांनी केलं. आता मला एक प्रश्न असा निर्माण होतो की लोकांच्या दाढ्या जाळल्या म्हणजे माणूस महाबलवान होत असतो का? लोकांच्या दाढ्या जाळल्यावर महाबलवान होतो का? मग दाढ्या करणारे सुद्धा महाबलवानच होतील की? त्यांच्याकडे केवढं बल आहे म्हणायचं. ऐकणे लोकांची दाढी जाळणं, बरं, लोकांची दाढी जळत असताना आनंदानं व्यक्त होणं म्हणजे हे माणुसकीचं लक्षण आहे का?
नाही नाही, माणुसकीचं तुम्हाला काय वाटतं? कारण तुमच्या खानदेशामध्ये काय पद्धत आहे? बरं, लंकानगर जाळलं म्हणून मोठे पण आहे असं म्हणावतं. दुसऱ्याचे घर पेटविल्यानंतर त्या माणसाची कुठं पाठ थोपटीत असतेत का? आणि दुसऱ्याचे घर जाळल्यानंतर त्याला जर मोठे पण म्हणलं असतं तर आमच्या बीड जिल्ह्यामध्ये किती घरं जाळले महाराज. समाजसेवकानं खूप घरं जाळले, मग त्यांना मोठे पण द्यावं लागेल का नाही? दुसऱ्याचे घर जाळणं, दुसऱ्याची दाढी जाळणं, हो, गावच्या गाव पेटवणं, गावाचं शोधन करणं. हो, जर लंकेचं शोधन केलं असेल तर वास्को द गामाने आपल्या भारत देशाचं शोधनच केलं ना महाराज. आपला भारत देश माहिती नव्हता म्हणून पाश्चात्य लोकाला वास्को द गामाने माहिती केला. मग रावणापेक्षा, आपलं हनुमंतापेक्षा त्यांनी तरी लंकानगर म्हणजे थोडंसं छोटंसं, पण यांनी तर पूर्ण भारत देश, हिंदुस्थानच जगाच्या नकाशावर आणला. मग त्याला महाबळी म्हणायला काय हरकत होती महाराज? तुकाराम महाराजांनी हो पुन्हा एका खालाशानं हो अमेरिकेचा शोध लावला म्हणले. मग तो काय कमी मोठा झाला का? मग कुठं लंकेचं शोधन केल्यानंतर हनुमंतराय महाबळी आहेत. हो, स्वर्गात. आणि लोकांची घरं जाळल्यानंतर महाबळी म्हटलं जातं आणि लोकांची दाढी जाळल्यानंतर महाबळी म्हणलं जातं. हे कोणत्या निकषामध्ये बसतं? हे कोणत्या धारणेमध्ये बसतं? हे कोणत्या नियमामध्ये बसतं? कोणत्या वस्तुस्थितीमध्ये बसतं? कोणत्या कायद्यामध्ये बसतं? कोणत्या नीतिमत्तेमध्ये बसतं? कोणत्या नियमावलीत बसतं महाराज? म्हणून हे जगद्गुरु तुकोबारायनं हनुमंतरायाचं जे वर्णन केलेलं आहे ते नीतिमत्तेत बसत नाही. आणि जगद्गुरु तुकोबाराय तर नीतिमत्तेच्या पुढे एक शब्दही टाकणारे नाहीत. मग हे वर्णन कसं? विठ्ठल विठ्ठल हनुमंतरायाने तरी एका रावणाची दाढी जाळली म्हणले. बाप मेल्यानंतर मुलगा बापाला पेटवतो त्यावेळेस महाराज किती पोरांनी बापाच्या दाढ्या जाळल्यात. अख्खा बापच्या बापच पेटून दिला ना, नुसती दाढी कुठं जाळली? अख्खा बापच पेटून दिला. हो, जगातून पूर्ण अस्तित्व नष्ट केलं. म्हणून मुलगा झाल्यावर जास्त हो आनंदी व्हायचं कार्यक्रम कधी कधी जात जाऊ नये. कारण मुलगा झाला म्हणजे बापानं असं समजित जात जाव की आपल्याला पेटविणारा बहादर अवताराला आला म्हणून. पूर्णपणे नष्ट करणारा, जगातलं अस्तित्वच नष्ट करतो मुलगा महाराज. हो, आणि त्याचं एवढं वैभव गाण्याची काय गरज आहे? मग हनुमंतरायानं दाढी जाळली म्हणजे काय नेमकं केलं? लंका जाळली म्हणजे काय केलं? मी तर तुम्हाला सांगतो महाराज, दुसऱ्याचे घर पेटवणं. मी तुम्हाला एक चिंतन सांगतो, वैरी जरी असला तरी बी मनगटाला मनगट देऊन भांडावं का रात्रीच्या टाइमला गपचीप घर पेटवावं? काय नियम आहे? माणुसकी काही रात्रीच्या टाइमला घरामध्ये माणसं झोपलेले असताना घर पेटवणं चांगलं नाही. तुम्ही महाभारत वाचा. महाभारतामध्ये शिबिरामध्ये पांडवाचे पुत्र झोपलेले होते आणि राहिलेलं सैन्य, शिल्लक राहिलेलं शांत, आता युद्ध समाप्त झालं म्हणून शांत झालेलं सैन्य सगळं झोपी गेलं महाराज. आणि त्या टाइमला हो अश्वत्थाम्यानं सगळं शिबिर पेटवलं रात्रीच्या टाइमला आणि ढेकणासारखी माणसं जाळले महाराज. लोकांचे घर शिबिर तर जाळले पण माणसंही जाळले आणि इतक्या लोकांच्या दाढ्या जाळल्या. मग त्या अश्वत्थाम्याला पुरस्कार मिळाला का महाराज? काही अश्वत्थाम्याचं वर्णन चांगल्या रीतीनं केलं का? हो, आजही हो आपल्या महाराष्ट्राच्या बाउंड्रीवरती पलीकडच्या बाजूला मध्य प्रदेशामध्ये अश्वत्थाम्याच्या डोक्याची भळभळती रक्त निघतंय आणि आजही पिशाच्य होऊन तो फिरतो आहे महाराज. लोकांचे घर जाळणारी माणसं भूत होते, भूत पिशाच्य होते.
म्हणून गाईचा गोठा जाळणं, हो गाईच्या कडब्याची चाऱ्याची गंज जाळणं, हो वळही जाळणं म्हणजे खऱ्या अर्थानं पाहिलं तर सगळ्या पापाला कारणीभूत आहे. मग एवढं पाप आज अश्वत्थामा भोगीत आहे, दुसऱ्याचे घर आणि माणसं जाळल्यानंतर. आणि हनुमंतरायाचं वर्णन असं कशामुळं? हो, गरीबाला एक न्याय आणि मोठ्याला एक न्याय का? हनुमंतराय रामाचे सेवक होते म्हणून त्यांची वाहवा करायची, आणि अश्वत्थामा हो सेवक नव्हता म्हणून अश्वत्थाम्याला दुःख द्यायचं आणि त्याला भोग भोगायला लावायचा. ही कोणती महाराष्ट्राच्या भारत देशाच्या माणुसकीची गोष्ट आहे महाराज? हो अहो, लंकानगर जाळणं म्हणजे चांगली गोष्ट नाहीये, चांगली गोष्ट नाही. पुन्हा तुम्ही म्हणाल महाराज ही जळिताची फाईल तुम्ही काढलीच कशा करता? इतक्या दिवस या फाईलीला हात कोणी घातला नव्हता. तुम्ही ईडीचे आहेत का ईडीचे येत? तुम्हाला कोणी नियोजित केलंय काय? समिती स्थापन करून त्याचं अध्यक्षपद दिलंय काय संशोधन करण्याकरता? हो, तुम्ही ईडीचे आहेत का बिन ईडीचे आहेत? हो, कसं आहे तुमचं काय आहे? तुम्ही कशा करता ही फाईल काढली? हो, आतापर्यंत कोणत्याच महाराजांनी या फाईलीला हात घातला नाही महाराज. हो, मग तुम्ही काय हो पोलीस कमिशनर आहेत का काय म्हणून जुनी फाईल उचकिली इतक्या दिवसापूर्वीची? का तुम्हाला टेबला खालून काही मिळालंय? नाही नाही, काही रावणाच्या पक्षाकडून मिळालंय का काय? आणि हनुमंतरायाचं आणि तुकोबरायचे तुम्ही वाभाडे काढायला लागले तर काही तुम्हाला मधून लाचलुचपत मिळाली का काय? तुम्ही तर हनुमंतरायाचा तुकोबरायचा प्रचार प्रसार करायला आलेले असताना तुम्ही असं विरुद्ध कशामुळं बोलता असं जर कुणी विचारलं तर त्याचा समन्वय तुम्हाला सांगण्याकरता ही फाईल उचकिलेली महाराज. विठ्ठल आता पहिली गोष्ट सांगतो तुम्हाला. हनुमंतरायांनी रावणाची दाढी जाळली म्हणजे दाढी कशामुळं जाळली आणि दाढी शब्दाचा अर्थ काय आहे? तर दाढी शब्दाचा अर्थ कशा करता आहे? तर दाढी शब्दाचा अर्थ हो मराठीमध्ये कच्चेपण असा शब्द होतो महाराज, अर्थ होतो. आता तुमच्या खानदेशामध्ये मला माहित नाही, पण आंबा जर कच्चा असेल तर लोक म्हणतात अजून परिपक्व झाला नाही, पिकला नाही, अजून दाढा आहे. हो, मराठीमध्ये दाढा शब्दाचा अर्थ अपरिपक्व अवस्था, पक्व न झालेली अवस्था. आणि पक्व झाल्याच्या नंतर आणि अपरिपक्व अवस्थेत किती बदल आहे? तर आमच्या जगद्गुरु तुकोबरायच्या परिभाषेत जर बोलायचं ठरलं तर महाराज, परिपक्व झालेली अवस्था आणि अपरिपक्व असलेली अवस्था. कारण कोणतंही फळ अपरिपक्व म्हणजे दाड्या स्वरूपातलं खाऊ नये. कारण तुम्ही जर हापूस हा फळांचा राजा आहे महाराज, पण तो जर कच्चा खाल्ला तर चिंच तरी कमी आंबट असते, इतका हापूसचा आंबा आंबट असतो. पण ते बी देवगड आणि रत्नागिरीचं बोलतो मी. आपल्या भागात तयार झालेला हापूस नाही बोलत. आपल्या भागात हापूस चांगला नाही होत, कापूस चांगला होतो. हो, वाती वळायला आणि पुन्हा त्या वाती पेटवायला, असं पेटवा पेटवीचा कार्यक्रम आहे असं. हो, हापूस मध्ये आणि कापूस मध्ये फरक आहे महाराज. हो, आपल्याला खरा हापूस खायला बी मिळत नाही महाराज. हो, तो परदेशाला जातो आणि 1200 रुपये 100 रुपयाला एक आंबा म्हणजे 1200 रुपये डझन असतो. आणि आपण म्हणजे उग कसले तरी हो आमटे आंबे घेऊन येऊन खाणारे माणसं आहेत आपण महाराज. हो, सांगण्याचं तात्पर्य काय की परिपक्व झालेला आंबा कसा असतो? तर तुम्हाला गोष्ट सांगतो. पूर्वीच्या काळामध्ये आपल्या पठारावरती हो मुली फुगडी खेळत असताना गाणं म्हणायच्या, तेवढाच हापूस आपल्या तोंडात होता. हो, आंबा पिकतो
रस गळतो आणि कोकणचा राजाबाई झिम्मा खेळतो, असं मुली म्हणायच्या. म्हणून असा राजा आहे महाराज तो. पण त्या राजाला परिपक्व अवस्था आल्याशिवाय, त्याच्यात रस निर्माण झाल्याशिवाय, तो एकदा रस निर्माण झाला तर हाताला 8-8 दिवस त्या हाताचा वास जात नाही महाराज. प्युअर आंबा असेल, उत्कृष्ट आंबा असेल तर. म्हणून परिपक्व अवस्था परमार्थातली व्हावी आणि मग त्याचा रस सेवन करावा. आमच्या जगद्गुरु तुकोबाराईनं सांगितलं, सेवितो हा रस वाटितो अनेका, सेवितो हा रस वाटितो अनेका, सेवितो हा रस वाटितो अनेका, सेवितो वाटितो अनिका रसो वैसहा. रस गळत असतो महाराज. परिपक्व अवस्था. आमच्या जगद्गुरु तुकोबारायने दुसरा दृष्टांत दिलाय आणि शेतकऱ्याचा दृष्टांत दिलाय महाराज. पिकलियाचे कडूपण गेले, पिकलियाचे कडूपण गेले, तऱ्हेचं प्रमाण दिलं. कीर्तनकाराला जे अपेक्षित आहे ते असो. पिकली या शेंदे कडूपण गेले. आता तुमच्या भागात आहे का नाही मला माहित नाही, पण शेंदाड असतं. शेंदाड, त्या शेंदाडामध्ये 4 अवगुण असतात महाराज. कच्चं असतं त्यावेळेस. पहिली गोष्ट, शेंदाड ते हिरवट असतं, रंगानं हिरवं दिसतं. दुसरी गोष्ट, चवीनं ते कडू असतं. इतकं कडू असतं की लिंबाचा पाला कमी कडू असतो, इतका कडू असतो ते शेंदाड. त्यानंतर हिरवं असतं, चवीनं कडू असतं आणि दुर्गंधीनं युक्त असतं. त्याचा जर वास आला तर उलटी होते महाराज. वांती होते वास नुसता आला तर. म्हणून ते दुर्गंधीनं युक्त असतं. आणि चौथी गोष्ट, ते टणक असतं. असं त्याला वाजवलं तर टंग टंग वाजतं. जसं धूमपान वाजतं तसं टंग टंग वाजतं. म्हणजे ते निबर असतं. पण ते शेंदाड जर पिकलं तर त्याच्यामध्ये पिकल्यानंतर त्याचं दाडेपण म्हणजे कच्चपण निघून जातं. आणि मग त्या शेंदाडात कोणता कोणता बदल होतो तर पहिली गोष्ट, ते हिरवं असतं पण ते पिवळं होतं महाराज. पिवळं होतं. आता हिरवेपण आणि पिवळेपण कशाला म्हणतात त्याच्यातलं तुम्हाला शास्त्र प्रतिपादन करतो. हिरवेपण म्हणजे एखाद्याला विचारलं
हे कोण आहेत तुमचे? माझे वडील आहेत. फार चांगलं वाटलं, मनाला समाधान वाटलं. हे कोण आहेत तुमचे? माझे पूज्य पिताश्री आहेत. त्याच्याही पेक्षा समाधान वाटलं. काय बोलण्याची वाणी आहे महाराज, माझे पूज्य पिताश्री आहेत. छान वाटलं. पण आता सर्वांची माफी मागून बोलतो. हे कोण आहेत तुमचे? माझ्या आईचा नवरा आहे. वडील म्हणला त्या टाइमला आईचा नवरा होताच ना. माझे पूज्य पिताजी म्हणला त्यावेळेस बी आईचा नवरा होताच ना. हो, पण हे बोलला पण हिरवट बोलला महाराज. खरं बोलला पण हिरवट बोलला. तसे काही काही माणसं हिरवट असतात महाराज. हो, ते बोलण्यात, वागण्यात, हो दिसण्यात, सगळ्या गोष्टीने हिरवट असते. म्हणून असल्या हिरवट लोकांच्या जवळ सुद्धा जायचं नाही महाराज. हो, पण तेच हिरवट असलेलं जर परमार्थाच्या आडीत पिकलं, श्री गुरुच्या सानिध्यात पिकलं, अरे वाल्या कोळ्यासारखा एवढा हिरवट असलेला माणूस पण परमार्थाच्या आडीत आणि नारदाच्या गुरुच्या आडीमध्ये हो पिकला महाराज. आणि त्याचा परिणाम केले रामायण रामादी. हो, रामायण रामादी केलं. एवढं वाल्या कोळ्याला महत्व झालं कारण हिरवट होता. हो, त्याच्या हिरवेपणाचं मी बोलत बसत नाही तुम्हाला. पण परिपक्व झाला. माणसानं जन्माला आल्याच्या नंतर जरी कुणाच्या कुळामध्ये जन्माला यायचं हे आपल्या हातात नसलं तरी परंतु कोणत्या गुरुच्या सानिध्यात जाऊन परमार्थामध्ये परिपक्व व्हावं ही अवस्था करून घेणं हे ज्याच्या त्याचा परिणाम आहे. म्हणून ज्यांनी त्यांनी ओळखून घ्यायचं. हिरवे पण जातं आणि पिवळे पण येतं महाराज. म्हणून एकदा साधना झाली की त्या माणसाच्या चेहऱ्याकडं पाहत राहावं वाटतं. आणि तुम्ही बोला, तुमचं बोलणं ऐकावंसं वाटतं, संपू नये असं ज्या वेळेस वाटत असेल आणि चेहऱ्याकडं पाहिल्यानंतर आनंद वाटत असेल आणि अंतकरण खुलून येत असेल तर समजावं साधना परिपक्व झाली महाराज. हो, नाही तर काही काही ब्रह्मचारी असून सुद्धा चेहऱ्याकडं पाहिल्यावर वाटतं आत्ताच कुणाला तरी पोहोचून आलाय. हो, चेहऱ्याकडं पाहिल्या पाहिल्याच वाटतं फोडिली शे गौरी आणि ऐशी दिशे तोंडावर गौरी फुटल्यासारखा जर चेहरा दिसत असेल आणि बघाव वाटत नसेल आणि पाहिल्या पाहिल्या जर आपशकून होत असेल तर समजावं की परमार्थात असून सुद्धा परिपक्व नाही, अपरिपक्व आहे. म्हणून हिरवेपण जाऊन पिवळेपणा साधनाच्या हो कांती तेज असं प्रगट होतं महाराज. सेंदाडाची गोष्ट सांगतो, हेंदाडाची गोष्ट नाही सांगत मी. आणि असे सेंदाड हो त्याचा कडूपणा जातो. काही माणसं किती कडू असतात महाराज. हो, एखाद्याला जर कडू म्हणायचं ठरलं तर हो तो माणूस ना फार कडू हो असं नाही म्हणायचं महाराज. त्याच्यातली ट्युनिंगच गेली सगळी. कडूपणाची सुद्धा डिग्री लागली पाहिजे. जशी गोडपणाची उसाला डिग्री लागते ना, हो जशी दुधाची डिग्री लागते ना, पाणी टाकलंय नाही टाकलंय आहे का नाही. तुमच्या भागात एवढा सप्त होते म्हणल्यानंतर पाणी टाकणारी माणसं नसतील बहुतेक माझा अंदाज आहे. आणि असले तर त्यांचा सत्कार करा महाराज. हो, एखाद्या वेळेस हा पुरस्कार द्यायचा आहे ना, ह्या 3 जणाला दिल्यानंतर 4था पुरस्कार हो दुधात पाणी टाकणाराला द्या महाराज. म्हणजे असं प्रोत्साहन मिळतं बाकीच्या पाणी टाकणाराला बी असं. आणि कसं असतं पुरस्कार बी हो कुणाला द्यावा लागतो, ज्याचा समाजात तिरस्कार आहे त्याला पुरस्कार द्यायला हरकत नाही महाराज. असं शास्त्र आहे. चला, मी गोष्ट सांगत होतो की कडूपणा किती आहे तर कणावं लागतं आणि कणल्याशिवाय कळत नाही. अगदी कापड्याचा रंग बदलूस तर कणायचं. तो माणूस ना लय कडू इतकं कणलं तरच त्याच्या कडूपणाला डिग्री लागली महाराजाशी. हो असा कडू, हो असा कडू, हो असे कडू कितीतरी येत पुराणात बी आहेत. हो कडू किती होता महाराज. हो जसा वाल्या कोळी मी तुम्हाला सांगितलं की हिरवट होता तसा महाभारतामध्ये शकुनी कडू होता महाराज. कडू हो इतका कडू होता
की त्याच्या कडूपणाला अंत नाही. दोन्ही कुळाचा नायनाट केला आणि कृष्णाच्या कुळाचा सुद्धा नायनाट करण्याकरता त्याच्या बहिणीनं शाप दिला महाराज. म्हणजे इतका कडू होता आणि एवढा कडू असलेला अपरिपक्व अवस्था असली की दुसऱ्याचं वाटुळं व्हावं वाटतं, अशी अवस्था म्हणजे अपरिपक्व अवस्था आहे. विठ्ठल एक छोटासा दृष्टांत सांगतो, तुम्हाला तकलीफ देत नाही. एक माणूस असा घरातून दुर्जन कडू माणूस निघाला. निघाल्याच्या नंतर दुकानदारानं सांगितलं, कस काय बरं दिसत नाही का काय? नाही नाही म्हणला, जरा डोकं दुखत आहे आणि थोडं मळमळ होत आहे. असं का? या म्हणले सुपारी खायला. आता काही गरज होती का? सुपारी खायला बोलवलं दुकानदारानं. स्वतःची सुपारी कातरून देत असताना विठाला विठाला दुकानदाराने स्वतःची सुपारी कातरून द्यायला सुरुवात केली. बसल्या बसल्या त्यांनी तिथं चिकीचा गुळ होता, बोटाने काढला आणि खांबाला लावला असा. हो, तिकडं दुकानदार सुपारी कात्रीतून ह्यांनी खांबाला गुळ लावल्याबरोबर तो चिकट गुळ असल्यामुळं त्याला माशी खायला आली आणि ती माशी चिकट गुळात अडकल्यामुळं परिणाम असा झाला की तिला पाल खायला आली. त्या पालीची माशीची धरपकड पाहिल्याच्या नंतर हो, दुकानदाराचं कुत्र दुकानात बसलेलं होतं, लाडाचं कुत्र ते टॉमी, आणि त्यांनी उडी मारली. मांजरानी उडी मारली. ती बाहेर कुत्र बसलेलं होतं शेजाऱ्याचं, त्याच्या अंगावर मांजराची उडी पडली. आता मांजराच्या अंगावर एकदम उडी पडल्यानंतर हो, कुत्र कसं दम खाईन महाराज? कारण कुत्र्याचा स्वभाव असा आहे, हो, गावातलं भुंकलं की वाडीवरलं भुंकतं, वाडीवरलं भुंकलं की वस्तीवरलं भुंकतं. रात्रभर कुत्रे भुंकत राहतात, पण नेमकं आपण कशामुळं भुंकतो त्याचाच मेळ नसतो त्यांना महाराज. हो, दरवाजा मोकळा मोरीला बोळा, हो, असा कार्यक्रम असतो. ते कुत्रे रात्रभर झोप येऊ देत नाहीत, भुंकतच राहते सारखे. पण कशा करता भुंकले काही मेळ नाही, पण भुंकत राहते आणि नुसते फिरत राहते. लबा 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 हातभर जीभ काढायची, हो, आणि पळत राहायचं. हा कुत्र्याचा स्वभाव आहे. हो, तसं कुत्र्याच्या अंगावर मांजराची उडी पडल्याबरोबर हे कुत्र त्याला भुंकलं की शेजारचं कुत्र भुंकल्यामुळं दुकानदाराचं कुत्र त्याला भुंकलं आणि दोघा जणांची कळवण लागली. लागल्याबरोबर आपल्या कुत्र्याची फायरिंग ऐकली शेजारणीनं आणि तिनं नवऱ्याला सांगितलं की आपलं कुत्र मेलं ना. म्हणली, तुम्ही काय बसलात नुसतं? त्यांनी तिकडून काठी घेऊन आला आणि दुकानदाराच्या कुत्र्याला हाणलं. हाणल्याबरोबर दुकानदाराच्या कुत्र्याची फायरिंग ऐकली दुकानदाराच्या बायकोनं आणि ती नवऱ्याला म्हणली, काय सुपारी कातरून देत बसलात? आपलं कुत्र मेलं. हो, त्यांनी तिकडून काठी घेतली आणि कुत्रे बाजूला गेले आणि ह्या दोन कुत्र्याचे भांडणं लागले महाराज आणि एकमेकाचे डोके फोडले त्यांनी. हो, आणि ज्या वेळेस रक्त बंबाळ झाले त्यावेळेस महाराज हा कडू दुकानातून बाहेर निघाला आणि मग लोकांनी विचारलं, तुम्हाला आता कसं वाटतंय? म्हणला, डोकंच दुखायचं कमी झालं म्हणला आणि मळमळच गेली म्हणला. हो, पुढीलाच्या घाते निवतील जयाची चित्ते. दुसऱ्याचा घात झाल्यानंतर ज्याचं चित्त निवलं जातं आणि समाधान वाटतं त्याला कडू म्हणतात महाराज. असं शेंदाडातली दुसरी अवस्था कडूपण, हिरवटपण, हे गेल्यानंतर त्याच्यामध्ये गोडपण येतं. हो, पिकलिया शेंदे कडूपण गेले आणि गोडपणा प्राप्त झाला. इतका गोडपणा की कुणालाही वाटतं की ह्यांची संगती करावी महाराज, कुणालाही वाटतं यांच्या संगतीला राहावं. असं जर वाटत असेल तर साधना परिपक्व झाली परमार्थातली. त्याच्यानंतर पुढची गोष्ट सांगतो तुम्हाला. हो, त्याच्यातला टणकपणा जातो महाराज, टणकपणा, आणि ते नम्र होतं महाराज. वागतं एरवी कुठंच न वाकणार, पण परमार्थात आल्यानंतर पाया पडे जन एकमेका. कुणाच्या बी पाय पडतं, लहानाच्या मोठा, मोठ्याच्या लहाना समजावं. ज्या अर्थी याचा ताटपणा गेला त्या अर्थी महाराज त्याच्यातला टणकपणा गेला.
नम्रता प्राप्त झाली, ते पुरणासारखं मऊ होतं महाराज. तुम्ही जसं मांड्याला पुरण तयार करता तसं पुरणासारखं मऊ होतं आणि बोट त्याच्यामध्ये जातं आणि दुर्गंधी जाते आणि सुगंधित होतं. सुगंधित किती होतं तर धुळे जिल्ह्यामध्ये नागपूरचे शेंदाड विकत येत महाराज. कळलं नाही का? हो, लांब लांबचे शेंदाड येत आणि विक्रीला बाजारपेठेत राहतात महाराज. परिपक्व झालेली अवस्था. तसं रावण म्हणजे अपरिपक्व होता, दाडा होता, दाडा. आणि त्याची कच्ची अवस्था होती. कशी कच्ची अवस्था होती? 4 वेदाचे खंड केले महाराज रावणानं. 4 वेदाचे. पहिला एकच वेद होता. हो, पण त्याचे ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद, अथर्ववेद 4 खंड केले त्यांनी. रावण एवढा विद्वान होता, पण परिपक्व अवस्था का नव्हती? त्याचं कारण आहे की महाराज दुसऱ्याचं धन अपहरण करण्याची भावना निर्माण झाली, म्हणून अपरिपक्व अवस्था. मला वाटतं कुबेराची लंका नगरी होती, पण ती हिसकावून घेतली महाराज, वरबाडून घेतली, वरबाडून. रुमाल टाकून सीट पकडन माझही म्हणून लंका नगरीवर कब्जा केला. अजून बी प्लॉटवर कब्जा करणारे नाहीत का काय महाराज? म्हणून गरीबाला रस्त्याच्या कडीला प्लॉट नसावा महाराज. आणि मोठी जमीन बी नसावी, कारण हल्लीच्या काळामध्ये असे रावणासारखे पठ्ठे जन्माला येतात. तिथं नुसती पाटी लावतात की गेला प्लॉट. बरं, त्याला सहकार्य करणारे बी रावणाला सहकार्य करणारे कमी असतात का काय महाराज? भरपूर. म्हणून लंका नगरी दुसऱ्याची त्यांनी अपहरण केली, म्हणून कच्ची अवस्था. आणि याच्या पुढची सांगतो, 80,000 बायका सुंदर होत्या महाराज, सुंदर. तुकोबाराईनं वर्णन केलेले 80 सहस्त्र ज्याच्या सुंदर कामिनी आणि माझी मुखरणी मंदोदरी. मंदोदरी सारखी सुंदर पत्नी ज्याच्या घरात होती, सीतेपेक्षाही देखणी होती. कारण पतिव्रतेच्या यादीमध्ये पहिल्यांदा मंदोदरीचं नाव आहे आणि नंतर सीतेचं नाव आहे. पण स्वभाव कसा आहे? कच्ची अवस्था असेल तर बाहेरची सुंदर दिसते महाराज. कळतं का माझं बोलणं? आणि रावणाला सीता सुंदर दिसली आणि 80,000 बायका असूनही शास्त्र अध्ययन झालेला, एवढा श्रीमंत, भावाचं बळ, मुलाची ताकद, सगळे पाठीशीनी एका दोरीमध्ये घर असलेला रावण, पण परमार्थामध्ये आणि आमच्या संताच्या सभेत कच्चा ठरला महाराज, कच्चा. दाडा ठरला, अपरिपक्व अवस्थेमध्ये ठरला. आणि मग त्याला परिपक्व करण्याकरता आमच्या हनुमंतरायानं काम केलं महाराज. त्याला दाढे पण घालवलं आणि त्याची दाढी अवस्था जाळली. हनुमंत महाबळी, हनुमंत महाबळी, हनुमंत महाबळी, हनुमंत महाबळी,
सुंदर. हनुमंत महाबळी आणि दाढी रावणाची जाळी. महाराज परमार्थात किती मोठा माणूस असू द्या, जरा जाता जाता बोलतो केवढाही मोठा कीर्तनकार असू द्या, पण जर पैशासाठी लोकांच्या पुढं महाराज भीक मागत असन तर समजाव कच्चा आहे महाराज तो. हो कच्चा आहे तो. हो सौदा करून जर जात असेल तर समजाव कच्चा आहे तो. हो लोकांना दिलेलं घेत असेल तर समजाव परिपक्व आहे. पण जर सौदा करून जात असेल मला इतक्यात परवडतं म्हणणारा कच्चा आहे महाराज. 4 वेदाचे खंड केलेला जर कच्चा ठरतो संताच्या सभेत, तर इथं नुसत्या 4 अभंग आले म्हणजे मग महाराज परिपक्व होत असतो का कुठं. एक दुसरी गोष्ट याच्या पुढे जाऊन सांगतो, किती बी जरी कीर्तनकार मोठा असला आणि त्याचं जर स्वपत्नी सोडून परस्त्रीकडे जर मन गेलं तर समजावं महाराज तो परिपक्व नाही, कच्चा आहे. हो कच्चा आहे तो. म्हणून नियमामध्ये संताच्या वागावं लागतं. हो संत सांगतीन तो ड्रेस घालायचा आणि दुसरा ड्रेस घातला की समजावं ह्याला मी सुंदर दिसावा कपड्यानं, म्हणून त्याच्याकरता लोकाला चांगला दिसण्यासाठी हो कपडे चांगले घालतोय आणि वेगळे वेगळे कपडे घालतोय. संतांनी सांगितलेला ड्रेस आवडत नसल तर समजावं कच्ची अवस्था आहे. संतांनी सांगितलेले विचार आवडत नसतील आणि समाजाच्या विरोधात जाऊन संत सभेला दूषण करून बोलणारा असेल तर समजावा कच्चा आहे महाराज तो, परिपक्व नाही. म्हणून 6 शास्त्राचं अध्ययन काय, 4 वेदाचं अध्ययन काय, 18 पुराणाचं अध्ययन काय, एवढं बी जरी अध्ययन झालं तरी वर्तनामध्ये नीट नसेल तर समजावं महाराज त्याच्या ठिकाणी कच्ची अवस्था आहे. आणि ही कच्ची अवस्था आडीमध्ये पिकली पाहिजे. हो ती संताच्या विचारसरणीमध्ये पिकली पाहिजे. म्हणून हनुमंतरायानं हो त्याची दाढी जाळून त्याचं परिपक्वत्व त्याच्या ठिकाणी प्राप्त केलं महाराज. आणि जाळल्याशिवाय परिपक्वत येत नाही. आता आपण जे जेवण करतो ती ज्वारी बाजरी गहू हो भात सगळे महाराज भाजून शिजून खातो का, कसं कसं खातो, कच्चं खातो का, गव्हाचं पीठ असं कच्चं खातो का, नाही. मग ते भाजावं लागतं, शिजावं लागतं. शिजल्याशिवाय भाजल्याशिवाय खाऊ नये महाराज. हो ते पोटाला तकलीफ देतं. तसं रावण शिजला नव्हता महाराज. रावण हो कच्चा होता आणि कच्चं धान्य पोटाला तकलीफ देत असतं, रोगराई निर्माण करीत असतं. म्हणून त्याच्याकरता परिपक्व आणि ते बी भाजायचं असलं तर भरपूर भाजावं, करपू देऊ नये पण भाजावं. भाजल्याशिवाय शिजल्याशिवाय ते पोटाला योग्य रीतीनं महाराज चालना देत नाही आणि इम्युनिटी पॉवर तयार होत नाही त्याच्या ठिकाणी. म्हणून हनुमंतरायानं जाळलं आणि अपरिपक्व अवस्था असलेली त्याच्यावर भाजली आणि रावण परिपक्व केला महाराज. म्हणून ही मारुतीरायची क्रांती आहे. आणि मारुतीरायनं एवढ्या शंकर भगवान परमात्म्याची भक्ती करणारा आणि आपले शिर शंकर भगवान परमात्म्याला समर्पित करणारा जरी रावण असला तरी संताच्या सभेत कमी पडला. म्हणून हनुमंतरायानं, आणि हनुमंतराय म्हणजे शंकराचा अवतार आहे, शंकराचा भक्त असल्यामुळं शंकरानेच त्याला परिपक्व करण्याकरता हा महाराज अवतार धारण करून आमच्या मारुतीरायनं रावणासारखा कच्चा असलेला त्यांनी परिपक्व केला. आणि रावणाच्या ठिकाणी परिपक्व अवस्था झाली. ही पक्व अवस्था निर्माण करणं हे खऱ्या अर्थानं पाहिलं तर मारुतीरायचं काम आहे महाराज. आणि हे महाबळी येतं. कोणत्या स्त्रीचे गुणगान गायले जातात? एका पातेल्यात 3 प्रकारचा भात करणारणीचे नाही. हो खालच्या बाजूला हो करपटवाडी, मधल्या बाजूला चिखलगाव आणि वरी तांदळवाडी कायम. एकाच पातेल्यात 3 प्रकारचा भात करणारणीचं कौतुक नाही महाराज.
पण भात असा शिजवला पाहिजे की ज्याला दात नाही त्यांनी नुसता दाढेनं, ह्यालाही दाढ म्हणतात बरं का, ह्या दाढेनं दाढ नसताना सुद्धा ते चावून जरी गिळलं भात तरी सुद्धा तो तकलीफ दिला नाही पाहिजे असा परिपक्व शिजलेला भात. आणि तो शिजलेला भात शिजवणारी सुगरण असते महाराज. तसं भक्तामध्ये भक्त श्रेष्ठ आणि परिपक्व अवस्था प्राप्त करून देऊन रावणासारख्याला भक्ताच्या यादीमध्ये, विरोधाभासाच्या भक्ताच्या यादीमध्ये आणून सोडण्याचं काम ज्या मारुतीरायनं केलं ते मारुतीराय महाबळी आहेत महाराज. म्हणून हनुमंत महाबळी. आता रावणाची परिपक्व अवस्था काय झाली मी पुढं सांगतो, पण अगोदर कच्च्या अवस्थेचे दृष्टांत सांगतो तुम्हाला. विठ्ठल नामदेवरायचा दृष्टांत जर घेतला महाराज तर नामदेवराय देवाच्या बरोबर भाषण करीत होते. त्यांच्या हातचं भगवान परमात्मा जेवत होते. नामदेवरायच्या पाठीमाग देव चालत होते. नामयाची पाठी झाले केशिराव, नामयाचे पाठी झाले केशिराव, नामयाचे पाठी झाले केशिराव, नामयाचे पाठी झाले केशिराव, नामया रज चरणीचे, नामया रज चरणीचे, नामया रज चरणीचे. नामदेवरायच्या पाठीमाग देव चालत होते त्यांच्या रजकणाची अपेक्षा करण्याकरता. तरी बी संताच्या सभेत नामदेवराय कच्चे ठरले. माझं बोलणं कळत असेल तर नामदेवराय कच्चे ठरले, कच्चे. आणि मुक्ताईनं कच्चं ठरवलं महाराज. तुमच्या खानदेशाचं रत्न म्हणजे मुक्ताई महाराज, मुक्ताई. आणि त्या मुक्ताई म्हणजे स्वयंपाकातल्या आचार्य महाराज. त्या स्वयंपाक करणारे आचार्य. त्यांना कळतं आमच्या माता भगिनीला भाकरी कच्ची आहे का पक्की कळती महाराज. आणि जिथं कच्ची त्या दाबून बघितलं, नजरेनं टाकलं की तीच बाजू विस्तवाकडं लावतात. पूर्वीच्या काळामधल्या आमच्या माता भगिनी चुलीला वरी त्या तव्यावर भाकर भाजायच्या आणि तितक्यात भाजली नाही तर चुलीला एका बाजूला अर्ध्यामध्ये त्या विस्तवाच्या धगीनं आणि आगीनं ती भाकर भाजायची. आणि भाकर भाजल्यानंतर ती भाकर फुगायची महाराज. आता भाकर फुगत नाही, खाणारी फुगतेत महाराज. अशी गोष्ट आहे. म्हणून भाकर फुगायची, जिथं कच्ची आहे ती भाकर फिरवायची महाराज तिने अशी. फिरवायची. बरोबर फुगल्यानंतर पापुडा आल्याच्या नंतर ती भाकर अगदी काटापर्यंत काटापर्यंत ती भाजलेली असायची. अशी भाकर भाजलेली मग तिला सुगरण म्हणायचं. तसं नामदेवराय कच्चे होते, कच्चे. आणि आमच्या मुक्ताईनं महाराज मुक्ताई म्हणायचं, मुक्ताई. कारण मुक्ताबाई म्हणीत जाऊ नका कधी, कारण मुक्ताई म्हणायचं महाराज. कारण पूर्ण विश्वाची जननी आहे. अरे तुमची आमची तर आई आहे यात नवल नाही, पण तीन देवाची आई आहे. आद्यत्रय जननी देवाची, आद्यत्रय जननी नामदेवरायपेक्षा पण भाकरी भाजण्यामध्ये हुशार आहेत ना महाराज.
म्हणून मुक्ताई ही जननी आहे, देवाची जननी आहे महाराज. 3 देवाची जननी आहे. तुमची आमची तर आहे, यात नवल नाही. म्हणून मुक्ताबाई म्हणलं नाही पाहिजे, मुक्ताई म्हणायचं इथून पुढं. का तर बाईमध्ये आणि आईमध्ये फरक असतो महाराज. बाईत आणि आईत फरक असतो. कारण आई लेकरं झाल्याशिवाय आई नसते आणि बिना लेकराची असते ती बाई असते महाराज. म्हणून ज्ञानाबाई माझी अनाथाची माय असं वर्णन केलेलं आहे. वेद शास्त्रे देती ग्वाही मनती ज्ञानाबाई आई. किती गोड आहे महाराज. म्हणून मुलाला जन्म घालणारी आणि मुलाला जन्म लेकराला जन्म घालणाऱ्या आईचं अंतकरण हे द्रवीभूत असतं, कवळं असतं महाराज. तिला कळत असतं. परिपक्वता, बाईची परिपक्व अवस्था आई झाल्यानंतर असते. म्हणून आमच्या मुक्ताईत महाराज आणि निवृत्तीनाथानं दिलेलं पद आहे ते महाराज. कारण आई वडील गेल्याच्या नंतर कोपीच्या बाहेर निवृत्तीनाथ बसलेले होते आणि निवृत्तीनाथाच्या हातात ज्ञानोबाराय, मुक्ताई आणि महाराज सोपान काकाचा हात देऊन रुक्मिणी माता निघून गेलेल्या होत्या. सांगितलं निवृत्ती या सगळ्याची आई बी तूच आणि बापही तूच, सांभाळ माझ्या लेकराला. म्हणून निवृत्तीनाथानं आई गेलेली पाहिलेली होती. मोगऱ्याच्या झाडाखाली निवृत्तीनाथ बसल्याच्या नंतर एका खांद्याला मिठी मारली मुक्ताईनं आणि एका खांद्याला मिठी मारली निवृत्ती दादाच्या सोपान काकानं. आणि मिठी मारल्याच्या नंतर झोका घेत असताना निवृत्तीनाथानं सांगितलं मुक्ते झोका घेऊ नकोस आणि मला तकलीफ देऊ नकोस. त्यावेळेस मुक्ताबाईनं चेहऱ्याकडं पाहिलं आणि अशी दाढीवटी धरली महाराज. आईच्या नात्यानं दाढीवटी धरली आणि सांगितलं दादा तुमचा चेहरा पडलेला आहे, काय कारण आहे. असं म्हणल्याबरोबर टपकन 2 डोळ्यातून अश्रू गळाले निवृत्तीनाथाच्या. काय झालं दादा, कशा करता रडता. आणि स्वतःच्या कोमल हातानं छोट्याशा पदरानं मुक्ताईनं डोळे पुसले महाराज. आणि सांगितलं निवृत्तीनाथानं मुक्ते आपली आई गेली. कुठं गेली? देवाघरी गेली. मग देवाघरी जाणारी आई अजून कशी आली नाही? 10 वाजले, लवकर येत असते, का आली नाही? त्यावेळेस मुक्ताईला जवळ घेतलं निवृत्ती दादानं आणि सांगितलं मुक्ते आपली आई ज्या देवाच्या घरी गेली तिथून ती परत येणार नाही, कधीच येणार नाही. आणि मग दोन्ही गालाला असा हात लावला मुक्ताईनं आणि निवृत्ती दादाला विचारलं की मग दादा तुम्हाला आई कुठं आहे, तुम्हाला आई कुठं आहे. म्हणल्याबरोबर निवृत्तीनाथानं जवळ घेतलं आणि गळ्याला मिठी मारली आणि पाठ थोपटून सांगितलं इथून पुढं तूच माझी आई. आणि मुक्ताईला तिथून पुढं निवृत्तीनाथानं मुक्ताई म्हणून हाक मारली महाराज. म्हणून ही सगळ्या जगाची आई झाली आई. म्हणून तुम्हाला सांगतो तुमच्या भागात तुमच्या परिसराचा भक्तिमय वातावरण निर्माण करण्यासाठी, तुमच्या भक्तीला सहकार्य करण्यासाठी, परिपक्व भक्ती होण्याकरता मुक्ताई इतक्या लांबून तिकडून मराठवाड्यातून इकडं आलेल्या आहेत महाराज. आणि तुमच्या खानदेशाला पावन करण्याकरता आजही तुमच्यासारख्या लेकराला मांडीवरती घेऊन झोका देऊन परिपक्व भक्ती करण्याचं काम मुक्ताई करतात महाराज. विठ्ठल म्हणून त्या मुक्ताईला कच्चा असलेलं लेकरू म्हणजे नामदेवराय आवडले नाही. आणि मग त्याला भाजायचंय, पण कुठं भाजायचं म्हणून गोरोबा काकाला बोलवलं आणि सांगितलं काका कच्चं भांड कोणतं आहे ती बघा, कारण तुम्हाला गाडगे माहितीत कोणते कच्चे आहेत ते, कारण याला गाडगं म्हणतात महाराज. म्हणून तर आपल्या शेवटी गाडगं फोडलं जातं पायावर. हे गाडगं गाडगं सर्वा घटी राम देहादेही एक सूर्यप्रकाशक सहस्र रश्मी. म्हणून हे गाडगं कच्चंय का पक्क बघा. आणि मग सोपान आपलं गोरोबा काकानं थापटनं घेतलं महाराज.
आणि मुक्ताईनं गोरोबा काकाकडंच का दिलं, तर अग्नीमध्ये परिपक्व अवस्था होत असते. म्हणून गोरोबा काकाकडं अग्नी असायचा आणि सगळे गाडगे त्यांच्या भट्टीमध्ये अग्नीतून भाजून निघायचे महाराज. म्हणून त्याच्याकरता त्यांना माहिती आहे की कच्चं कोणतं आहे आणि परिपक्व कोणतं आहे. महाराज एकदा परिपक्व झालेलं गाडगं असेल तर ते पुन्हा मिसळत नाही महाराज. हो, जसं गाडगं पहिलं मातीचं तयार केल्यानंतर पाणी टाकलं तर ते मातीत मिसळतं, पण एकदा भाजलं की ते परत मातीमध्ये मिसळत नाही. कारण मोहितदोडो आणि हडप्पा शहरातली खापरं महाराज जशीच्या तशी आजही निघाली लाखो वर्षापूर्वीची. का तर ते मातीपासून भाजल्यानंतर वेगळं होतं. तसं कुळगोत्रापासून भाजल्यानंतर वेगळं होतं. म्हणून आमच्या माता भगिनीचं लग्न झाल्याच्या नंतर तिला अग्नीच्या सानिध्यात भाजलं जातं महाराज. म्हणून ती आता बापाकडं आणि आईकडं मिसळत नाही. तिचं गोत्र, आडनाव, गाव सगळं वेगळं होतं आणि ती तिकडं मिसळत नाही. आता आई मेली तरी सुद्धा तिला पाहुणी म्हणतात लोक. का तर कुळाकडं ती आता मिसळत नाही, कारण ते भाजलं गाडगं महाराज. म्हणून तर काही काही म्हणत असते एवढी मुलगी मी भाजली की मोकळा झालो बाप म्हणत असतो. म्हणून तिला भाजावं लागतं. आणि भाजणं म्हणजे त्या अग्नीच्या साक्षीनं, पंचमहाभूताच्या साक्षीनं भाजावं लागतं. म्हणून संस्कृतमध्ये पत्नीला भाज म्हणतात महाराज. म्हणून ज्ञानोबारायांनी सांगितलं, हो, मनोनी भाज झाले बाई येवो, बाप रखमा देवीवरू जन्मा वेगळे केले, मनोनी भाज झाले बाई येवो. म्हणून लग्नाच्या अगोदर अपरिपक्व अवस्था असते स्त्रीच्या जीवनातली आणि लग्न झाल्यावर परिपक्व अवस्था येत असते. म्हणून तिला शहाणपण येतं, कळते पण येतं आणि स्त्रीत्व तिच्या ठिकाणी सुरुवात होते. म्हणून भाजल्याशिवाय नाही. म्हणून गोरोबा काकाच्या भट्टीत भाजण्याकरता हे नामदेवराय नावाचं गाडगं पाठवलं. आणि कुणी पाठवलं तर मुक्ताईने पाठवलं. आणि मग त्या कच्च्या गाडग्याला ठरवल्याच्या नंतर देवाकडं नामदेवराय गेले आणि म्हणले, तुझे संत इतके कसे आगाव आहेत, मला कच्चं म्हणले. देवाने सांगितलं, अरे तू कच्चाच आहेस खरं नामा. देवा तू बी कच्चा म्हणतोस? हो. मग परिपक्व व्हायला काय पाहिजे? म्हणून औंढ्या नागनाथला हो विसोबा खेचराकडं पाठवलं. आणि मग महाराज हे गाडगं परिपक्व झालं. हो, तसा रावण हा कच्चा होता महाराज, अपरिपक्व होता. आणि हनुमंतरायानं त्याला परिपक्व बनवलं. त्याला दाढी म्हणतात, दाढी, त्याला दाढ म्हणतात. म्हणून कृष्ण भगवान परमात्म्याने दाढी येणीची गाठ मारली. काल्याच्या कीर्तनामध्ये कीर्तनकार सांगत असतात, पण दाढी कोणती आहे आणि वेणी कोणती अजून कीर्तनकारांना गाठच सोडली नाही महाराज. हो, दाढी येणीच्या गाठीशिवाय काल्याचं कीर्तनच होऊ दिलं नाही. हो, पण दाढी कोणती आणि येणी कोणती हे सांगितलं नाही महाराज. तर दाढी म्हणजे अपरिपक्व अवस्था आणि वेणी म्हणजे गुणात असलेली अवस्था. 3 पदराची वेणी असते, 3 पदराची. आणि हा पदर याच्या खाली, हा पदर याच्या खाली, हा पदर याच्या खाली. आणि अशी जर विनीत विनीत वेणी जर गेली तर शेवटी हो मणी लावत असताना 3 पदर शिल्लक उरल्यानंतर त्या वेणी घालणार नीलाची एक पदर धरायला लावायचा आणि सांगायचं, हा पदर इकडचा कोणता पदर आहे ते सांग. सांगता येत नाही महाराज. जिनी वेणी घातली तिला एक पदर इकडचा खालचा धरायचा आणि मूळ असलेलं वेणीचा पदर हाच आहे असा सांगितलं तर तिला सांगता येत नाही. तसं गुणाची अवस्था त्रिगुण, हो सत्वगुण रजोगुणात, रजोगुण तमोगुणात, तमोगुण सत्वगुणात अशी मिसळ झाली महाराज. म्हणून त्याच्याकरता काही काही माणसं सत्वगुणी दिसतात पण आतून तमोगुणी असतात महाराज. कारण सत्वगुणाखाली तमोगुण झाकलेला आहे. आणि ही वेणी आहे आणि ही दाढी अवस्था आहे. जाऊ द्या, मी तुम्हाला ह्या दाढ्या अवस्थेचं सांगत गेलो. आणि कीर्तन जर 9च्या पुढं गेलं तर तुम्ही म्हणताल ह्यो सुद्धा कीर्तनकार दाढाच आहे, कच्चाच आहे. कारण कीर्तन टायमाच्या पुढं जाऊ द्यायचं नाही महाराज. कारण का हो लोकाला उकडायला लागलंय ऐकणे, गरमी आहे आणि लोक हवा घेत येतं.
आणि उगच मी कशाला चला हवा येऊ द्या म्हणू. विठाल 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 हो, कितीतरी अवस्था तुम्हाला सांगन महाराज मी, कितीतरी. हो, तेच ज्या मुक्ताईनं पहिलं नामदेवरायचं गाडगं भाजलं, त्याच मुक्ताईनं जळगाव जिल्ह्यातलं तापीच्या तीराचं एक गाडगं भाजलं महाराज. 1400 वर्ष जगलेलं, आणि ते कच्च होतं, कच्च. हो, आणि कोरपत्र पाठविल्याच्या नंतर मुक्ताई म्हणल्या, ज्ञानदादा 1400 वर्ष जगला तरी नाम आपलं तो चांग्या मेला. मेला शब्द वापरला महाराज. चांग्या मेला, अजून कच्चाच आहे, अजून कोराच आहे असं म्हणल्याबरोबर हो ज्ञानोबारायांनी सांगितलं, मुक्ताई अगं कच्च असलेलं भाजून खाता येतं, पण जर अर्ध कच्च भाजलेलं असेल तर पोटदुखीचं भाजता येत नाही आणि खाता येत नाही, पोट दुखल्याशिवाय राहत नाही. आणि जर कोरं असेल, हो रद्दीत झालं नाही ना, कोरं चांगलं पण रद्दी झालेलं बेकार. आणि रद्दी झालेला कागद, कोरा कागद लिहिता येतो, पण रद्दी झालेला कागद बारकाल्या पोरासाठी आमच्या माता भगिनी उपयोग करीत असतात महाराज. हो, म्हणून चांगदेव हो कच्चा होता आणि कोरा होता. आणि मुक्ताईनं महाराज 65 ओव्या ज्ञानोबारायला लिहायला लावल्या, आणि त्या चांगदेवाला शरण आणून तो चांगदेव मुक्ताईनं परिपक्व दशेला दिला. म्हणून महाराज खरी गोष्ट तुम्हाला सांगतो, ही कच्ची अवस्था संतांनी घालवण्यानंतर त्यांचं बळ आहे. म्हणून मुक्ताईनं चांगदेवाला भाजला, मुक्ताईनं नामदेवाला भाजला. चांगदेव आणि नामदेव दोन्ही बी भाजले महाराज आणि परमार्थात मोठे केले. हे काम मुक्ताईचं आहे. म्हणून मारुतीराय जेवढे बलवान येतं आणि महाबली येतं, त्याच्या इतकीच आमची मुक्ताई सुद्धा बलवान आहे महाराज. महाबली आहे, महाबली. विठ्ठल विठ्ठल अशा अवस्था तुम्हाला सांगन महाराज, कच्च्या अवस्था. आता रावण भाजला कसा, तर राम रावणाचं युद्ध झालं तेव्हापासून भाजीत होते. हनुमंतराय भाजीत होते, आणि भाजता 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 ते इतकं भाजलं की महाराज मुलं मरून गेले, भाऊ मरून गेले, हो प्रधान मरून गेले. एकटा रावण राहिला खाली, एकटा. आणि तो रावण हो रथामध्ये सगळे शस्त्रास्त्र टाकले आणि रामाच्या बरोबर लढाई करण्याकरता निघाला. आणि विचार केला, त्यावेळेस मंदोदरी ओवाळण्याकरता आल्यानंतर तिचं कुंकू पुसलं, आणि रावणानं सांगितलं परत आलो तर लावा, नाहीतर आजच ही विधवा झाली. एवढ्या क्रोधानं तप्तमान झालेला तो रावण रामाबरोबर लढाई करण्याकरता निघाला. आणि रणांगणात येऊन उभा राहिला. उभा राहिल्याच्या बरोबर रामचंद्र प्रभूंना डावा पाय पाठीमा पुढं आणि उजवा पाय पाठीमाग असं ठाण मांडून उभे होते प्रभू रामचंद्र. आणि महाराज त्या रावणाला रामचंद्र प्रभूनं सांगितलं, तुम्ही ब्राह्मण आहात आणि मी क्षत्रिय आहे, अगोदर तुम्ही बाण मारा आणि नंतर मी मारतो, तुमचा मान आहे. म्हणून महाराज भात्यातला बाण रावणाने काढला आणि धनुष्याला लावला. कानापर्यंत दोरी वडली आणि रामाच्या हृदयावरती बाण मारायचा आहे. पण घटना काय झाली सांगतो तुम्हाला, रामायण वाचा. घटना अशी झाली की आपण एखाद्या वस्तूवर जर नेम धरला तर दोन्ही डोळ्याची नजर एकत्रित करावी लागते महाराज अशी. हो, पूर्वीच्या काळात तुम्ही गोट्या जर खेळलेला असलात, आता काही गोट्याच खेळलेले नाहीत गोटे. हो हो. आणि असा हो गोटी खेळत असताना दुसऱ्याच्या मुख्य कवडीला मारल्यानंतर सगळ्या कवड्या त्याच्याकडे येत असतात, म्हणून तो असा नेम धरतो दोन्ही डोळ्याने, असा नेम धरून त्या कवडीला मारित असतो, त्या गोटीला मारित असतो.
बंदुकीची गोळी मारित असताना अधिकचं चिन्ह येतं, ते अधिकचं चिन्ह ज्या ठिकाणी लागलंय त्याच ठिकाणी गोळी लागली जाते. तसं रावणाने रामाच्या हृदयावर बाण मारण्याकरता म्हणून 20 डोळ्याची नजर एकत्रित केली महाराज. आणि 20 डोळे एकत्रित केल्यानंतर त्राटक झालं. आणि त्राटक झाल्याबरोबर घटना काय घडली, तर घटना एकच घडली महाराज. रामाकडं 20 डोळ्याच्या नजरेनं त्यांनी पाहिल्याबरोबर घटना अशी घडली की हातातलं धनुष्यबाण गळालं आणि रावण डोळ्यात अश्रू गाळून रडायला लागला. विठ्ठल विठ्ठल ते जे कुत्रे आलेत ना महाराज, ते महाराजांना रुसू नाही की धुळ्याला गेलो आणि कुत्र सुद्धा आलं नाही असं म्हणू नये म्हणून आलेत बिचारे. आणि नाही येणाऱ्यापेक्षा बरे आहेत ना ते, काय का विठ्ठल विठ्ठल बघा, बिना राजकारणाचं भांडणं करते ते बिचारे, खुर्ची नसताना भांडत येते असं आहे. चला, विषय आपला असा चाललेला होता की रावणाच्या डोळ्यातून अश्रू गळायला लागले. त्यावेळेस प्रभू रामचंद्रानं सांगितलं, तुम्ही बाण मारा, बाण, डोळ्यातले बाण मारू नका, कारण तुम्ही इथं प्रियकर प्रियशीवरती प्रेम करण्याकरता जे बाण मारायला आला नाहीत, तुम्ही रणांगणात लढाई करायला आलात, बाण मारा. त्यावेळेस रावणाच्या मुखातले शब्द निघाले महाराज. रावण म्हणतो, रामा, इतक्या कोवळ्या आणि इतक्या स्वरूप सौंदर्यवान असलेल्या प्रभूच्या हृदयावर मी बाण मारूच कसा, कारण किती कोमल आहे, किती राजस आहे, किती सुकुमार आहे, आणि हजारो सूर्य आणि चंद्र उगवल्यासारखी कांती ज्याची आहे, त्या एवढ्या रूपवान रामाला मी कसा मारू. रामा, मला जर कळलं असतं तर मी असं समजित होतो की सीताच सुंदर आहे म्हणून तिला बायको करून घेण्यासाठी मी प्रयत्न करीत होतो. पण मी जर तुम्हाला पाहिलं असतं तर सीतेला बायको करून घेण्यापेक्षा मीच तुमची बायको झालो असतो महाराज. मी बायको झालो असतो, कारण मी राक्षस असल्यामुळं मला सौंदर्य बदलता येतं, रूप बदलता येतं, आणि तुमची धर्मपत्नी झालो असतो. काय हे सौंदर्य. आणि महाराज त्यांनी डोळे भरून सौंदर्य पाहिलं आणि परिणाम तो रावण रामरूप झाला महाराज, रामरूप झाला. मग त्याला घोडे, सैन्य, वानर, राक्षस सगळे राम दिसायला लागले. म्हणून त्यांनी डोळे झाकले तर आतही राम दिसायला लागला. आत हरी, बाहेर हरी, हरिने घरी कोंडिले, हरिने कामा घातला चिरा, वित्तवरा मुकविले. हृदयातला राम जागा झाला. आणि महाराज खाली सारथी बसलेला होता, त्या सारथ्याला तो रावण बोलायला लागला, रामा, तुम्ही इकडं कुणीकडं सारथ्य पण करायला. त्या सारथ्यानं सांगितलं, नाही, मी तुमचा सारथी आहे. नाही रामा, असं खोटं बोलू नका, तुम्ही राम आहात. महाराज सारथ्याला राम म्हणायला लागला, ध्वजाला राम, घोडे राम, सगळं सैन्य राम. आणि महाराज अशी अवस्था झालेली त्या रावणाची. त्यांनी विचार केला, माझी मंदोदरी म्हणायची, सीता रामाला देऊन टाका आणि तुम्ही राम बना. पण मी बनत नव्हतो, पण आता माझ्या मंदोदरीला सांगतो मी राम झालो. म्हणून रथाच्या खाली उडी मारली. लंका नगरीकर रावण पळायला लागला. पळायला लागल्यानंतर वेशीवर चोपदार उभे होते, त्यांनी मुजरा घातल्याबरोबर त्यांना कडकडून मिठी मारली, रामा, तुम्ही इकडं कुणीकडं. आणि असं म्हणल्याबरोबर ते म्हणले, नाही, आम्ही राम नाहीत. नाही, तुम्ही राम आहेत. आणि महाराज
राणी वशात गेला आणि मंदोदरी हृदयाचं गुज ऐकून घेणारी धर्मपत्नी, तिला हित सांगायचं होतं म्हणून राणी वशात गेल्यानंतर मंदोदरीला हाक मारली, ए मंदोदरी बाहेर ये. रावणाचा करारी आवाज ऐकल्याबरोबर मंदोदरी बाहेर आली आणि आल्याबरोबर मंदोदरीकडे पाहिल्याबरोबर रावणानं तिच्या पायावर डोकं ठेवण्याकरता वाकला आणि सांगितलं, रामा तुम्ही इकडं कुणीकडं, तुम्ही इकडं कुणीकडं. त्यावेळेस तिनं सांगितलं, नाही मी मंदोदरी आहे, राम नाही. नाही 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 नाही, तुम्ही राम आहात, माझी मंदोदरी कुठे ती मला दाखवा. आता सगळं राममय झालं, रावणे सहित लंका आपण झाला, राम झाला म्हणे तुका. म्हणून सगळं रामरूप झालं महाराज. आणि मग मंदोदरीच्या लक्षात आलं की आत्ताशिक चढली आहे, पूर्ण चढली, भिनली. कारण पेलेला माणूस जसा विसंगतीचं बोलत असतो आणि विसंगतीचं बोलायला लागलं की समजा पुरी भिनलेली चढलेली, तसं भक्तीची नशा सुद्धा चढल्यानंतर विसंगतीचं बोलत असतो. गोविंद घ्या कोणी, दामोदरू घ्या गे, तव तव हसती मथुरेच्या गे. तसा रावण रामरूप झाला आणि पाठीवर हात ठेवला मंदोदरीनं. काम झालं, काम झालं, काम झालं, सुंदर तऱ्हेचं झालं. आणि महाराज त्याच टाइमला रावण मेला. पाठीमागून दुसऱ्या दिवशी नुसता पुतळा रामाने मारला, पण खरा रावण त्याच दिवशी मेला. आणि या रावणाला मारण्याकरता आणि याला परिपक्व करण्याकरता आणि रामरूप होण्याकरता खरं बियाणं कुठं रुजलं तर ज्या टाइमला दाढी जाळली त्याच टाइमला खरं बियाणं रुजलं महाराज. आणि म्हणून माझ्या तुकोबारायनं वर्णन केलं, हनुमंत महाबळी दाढी रावणाची जाळी. म्हणून हनुमंत बलवान आहेत. रावणाचं हिरवेपण कच्चेपण गेलं आणि त्याला रामरूप अवस्था कोणी निर्माण केली तर मारुतीरायनं. म्हणून दाढी जाळली म्हणजे अग्नीनं जाळली नाही, ही अवस्था परिपक्व अवस्था करून सोडली. ही मारुतीरायची कृपा आहे. म्हणून तुम्ही मारुतीरायची सेवा केली तर तुमचं सुद्धा अपरिपक्व अवस्थेतलं स्वरूप जाऊन परिपक्व अवस्थेमध्ये तुम्हाला प्राप्त करून देतील. एवढी जगाच्या पाठीवर भक्ती फक्त हनुमंतरायाकडे आहे. म्हणून महाराष्ट्राचे महामेरू आणि कळसा ठिकाणी असलेले तुकोबाराय, काय भक्तीच्या त्या वाटा, काय भक्तीच्या त्या वाटा, काय भक्तीच्या त्या वाटा, काय भक्तीच्या त्या वाटा. हनुमंतरायाला विचारल्या आणि महाराष्ट्राला दिल्या महाराज. म्हणून तिकडून तुकोबारायनं माल भरला आणि आपल्याकडं दुकान टाकून आपल्याला भक्तिमय करण्याचं काम तुकोबारायनं केलेलं आहे. म्हणून हनुमंतरायाची एवढी ताकद आहे की अपरिपक्व असलेल्याला पक्व दशा करून देणं हे काम हनुमंतरायाचं आहे. म्हणून तुकाराम महाराजांनी वारंवार नमस्कार अभंग माझा नमस्कार, कया माझा नमस्कार, कया माझा नमस्कार, कया माझा नमस्कार. वारंवार निरंतर शबस, वारंवार
झालेली सेवा हनुमंतरायाच्या चरणी, सर्व कार्यकर्त्याच्या चरणी आणि खानदेश वारकरी मंडळाच्या चरणी आणि सर्व कार्यकर्त्याच्या चरणी, देणगीदाराच्या चरणी, सर्वांच्या चरणी ही सेवा समर्पित करून तुम्हाला उदंड आयुष्य लाभावं आणि तुमच्याकडून अशीच भगवत सेवा घडत राहावी अशी अभ्यर्थना प्रार्थना परमात्म्याच्या चरणी करतो आणि माझ्या शब्दाला विराम देतो. बोला चाल. जाळी लंका
बसा उठू नका 5 मिनिटं बसा उठू नका 5-10 मिनिटांनी काय होणार नाही जागेवर बसा जागेवरून कोणीच उठायचं नाही प्लीज नंतर उद्या कीर्तनाला येऊ नका अपमान नाही करायचा कीर्तनाचा खाली बसा